आमच्याकडून तू सेवा करून घ्यायली असं नळाचं पाणी वगैरे प्यायला लोक असं करतात, पण ही फॅनची हवा खाते अशा पद्धतीने. आणि बघा आजच सलोनीच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी पण आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीचं ब्राइड्समेडचं जेवण म्हणजे स्वर्ग सुख आहे. सो सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केलेलं आहे डान्स बिन्स करून. आणि आता झोपायची वेळ झाली तरी कुणाला झोप येत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आज आहे सलोनीची मेहंदी आणि सकाळपासूनच एकदम लगबग चालू आहे. डेकोरेटर वगैरे पण आलेत, त्यामुळे डेकोरेशनचं पण काम चालू आहे. आज मेहंदी आणि घाणा हे 2 फंक्शन आहेत. तर सध्या आमचं त्याचं डेकोरेशन चालू आहे आणि थोड्याच वेळात मेहंदी आर्टिस्ट पण येणार आहेत. आणि मग आज दिवसभर मेहंदीचाच कार्यक्रम चालू राहणार आहे. तर बघा काय काय तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते. बघा आमची नवरी जातीयतेने लक्ष घालते या सगळ्या गोष्टींमध्ये. सगळी तयारी प्रॉपर झाली पाहिजे तिच्या म्हणण्याप्रमाणे, असं तिचं मत असतं. त्यामुळे तिला जरा पण बसायचं नसतं. सगळीकडे काय काय चालू आहे ते बघत राहते. ए काय करते? तू काय हेल्प करते की होतच नव्हतं करते? इकडे बघा सगळं साहित्य आणले त्यांनी मेहंदी डेकोरेशनचं. आणि हे डेकोरेशन होणार आहे इथे या भिंतीला. गावाकडची वाड्याची पद्धत असल्यामुळं तसं स्पेस भरपूर रिकाम आहे पुढे, त्यामुळे डेकोरेशनचं काही टेन्शन नाही. ब्राईडचा मेकअप चालू आहे आत्ता आणि बाहेर मेहंदी आर्टिस्ट येऊन बसलेत आणि अजून आमचा मेकअप आवरला नाही आहे मॅडमचा. वाव बघा डेकोरेशन पण झालेलं आहे मेहंदीचं. मस्त एकदम मस्त केलं आहे डेकोरेशन. जसं हवं होतं तसं मिळालेलं आहे. आणि बघा पूर्ण लुकच चेंज होऊन गेलाय लग्नघराचा. सो येस मी पण रेडी झालेली आहे. आणि इथे बघा सगळं डेकोरेशन पण कम्प्लीट झालेलं आहे आणि तिची मेहंदी पण स्टार्ट झाली आहे. सो तुम्हाला सगळंच दाखवायला मी पण एक्सायटेड आहे. सो स्टे ट्यून्ड. मैंने बम्बई में चलाया था, मेरा भी था कितना 21,000 था, 65,000 ऑनलाइन का, पर वो किसी ने हैक कर लिया आईडी. सो आता फ्रंटची मेहंदी झालेली आहे आणि अजून बॅक साईडला राहिलेली आहे. कशी वाटते तुला? थकली ना? अभी तो बस सुरुवात आहे. मच्छर मारायचं स्प्रे मारतायत का? मेहंदी रंगण्याची नवीन टेक्निक समजली आज की ह्याच्यावरती आपण ओमनी जेलचा स्प्रे मारू शकतो. सो हाताची मेहंदी कंप्लीट झाली आणि आता पायाची मेहंदी चालू आहे. आणि इकडे करवल्यांची पण मेहंदी स्टार्ट झाली आहे. बघा मॅडमची केवढी सेवा चालू आहे. आमच्याकडून तू सेवा करून घ्यायली असं. ए परत मला सगळ्याची सेवा करायची. बघू की आता. तुम्ही काढ की बरं. हो काढते. या त्याचे घे समोर. या त्याचे घे. ये चकली है, ये हमारी दुल्हन है और ये हमारी पावड़ी हो रही है. यांनी जेवढी मेहंदी कोण आणले होते सगळ्या करवल्यांना वगैरे काढण्यात सगळे संपले आणि आता हे डबल भरतात. होममेड कोण आहेत सगळे बघा. आजपर्यंत तुम्ही बघितलं असाल की नळाचं पाणी वगैरे प्यायला लोक असं करतात, पण ही फॅनची हवा खाते अशा पद्धतीनं. यात रंगी ब्राइड है हमारी. तर सकाळपासून सगळ्यांची मेहंदी झाली पण काकी नुसत्या पळापळ करत होत्या. आणि आत्ता फायनली त्यांना टाईम मिळालाय मेहंदी काढायला. ते पण त्यांना टाईम नव्हताच, आम्ही त्यांना जबरदस्ती बसवले. इथे बघा अक्षदा कलर द्यायचं काम चालू आहे, तांदळाला कलर द्यायचं काम चालू आहे.
आता आहे ना लास्टला असं करा, एक एक करा. बघा कसं चालू करते का म्हणजे कळतंय. आणि बघा आजच सलोनीच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी पण आहे, सो ते पण सेलिब्रेशन चालू आहे. ॲटलिस्ट कशाच्या एका होईना निमित्तानं सगळी फॅमिली गोळा झाली होती, जवळचे रिलेटिव्ज वगैरे, आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये छान असं आम्ही फंक्शन पण केलं. तर आता सगळं फंक्शन वगैरे आवरलेलं आहे, सगळे मंडळी आपापल्या घरी गेलेत आणि आत्ता आम्ही जेवायला बसलो 10 वाजता. पण लग्नाच्या आदल्या दिवशीचं ब्राईड्समेडचं जेवण म्हणजे स्वर्गसुख आहे. आणि ही तर बघा ब्राईड आमची कशी जेवणाच्या मागे लागली आहे, कारण दिवसभर तिने मेहंदी लावलेली, त्यामुळे आम्ही जेवढं चालेल तेवढंच ती खाऊ शकत होती, त्याच्यामुळे आता तिला खूप जास्त भूक लागली आहे. अगं वर तरी बघ. स्ट्रगल इज रिअल. बघा आम्हाला त्या पॅकेटमध्ये स्ट्रॉ मिळाली नव्हती, तर आता हिने ज्यूसची स्ट्रॉ काढली आहे त्याच्यात हवा भरायला. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी, आणि जिकडे तिकडे सगळ्या म्हणजे जी मोठी माणसं होती सगळ्यांना पाठवले. आणि आता आम्ही टीम ब्राईड जे चिलीपिली आहेत सगळे ते मिळून आम्ही तिचं ब्राईड टू बी करतोय. मला माहिती आहे खूप लेट झाला आहे ह्या गोष्टीला, पण ॲक्च्युली मला तिचं केळवण करायचं होतं आणि मी तिला खूपदा बोलवलं, पण ती इकडे गुंतली होती सगळ्या गोष्टींमध्ये आणि मी तिकडे शूटमध्ये. सो मला इकडे यायचं झालं नाही, तिला तिकडे, आणि त्यामुळे मग इकडे आल्यानंतर ह्या 2 दिवसात सगळी तयारी केली आणि आज फायनली मला ब्राईड टू बी करायला मिळते. तर ते आत्ता आम्ही सेलिब्रेट करतोय आणि सगळेजण हेल्प पण करतायत मस्त अशी. आणि इथं फार मुवमेंट झालेली आहे नेहमीप्रमाणे. ही इतकी पहिल्यापासून वेंधळी आहे आणि आज सुद्धा तिने वेंधळेपणा केलेला आहे, डायरेक्ट केकच पडला. हॅपी ब्राईड टू बी. तू केलंस की तिने केलं? हा ना, तिला हा ना. And this is our team bride. सो सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केलेलं आहे डान्स बिन्स करून, आणि आता झोपायची वेळ झाली तरी कुणाला झोप येत नाहीये. काय म्हणायचंय तुम्हाला? कन्नड मध्ये पण बोलू शकता तुम्ही. हे सगळे कन्नड बोलतात यार, आणि मला काहीच कळत नाही, मग मी ह्यांच्याकडे फक्त बघत राहते. जे कोणी कन्नड भाषिक असेल ना माझा ब्लॉग बघणार, ते मला काय बोललं ते कमेंट मध्ये सांगा. पण खरंच आज खूप जास्त एन्जॉय केलाय आणि तेवढाच थकवा पण आलाय. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करतेय. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा, आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय बाय.